पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 13वा. तो गेल्यावर पहिले 2-3 दिवस मी भयाण एकटेपणात काढले. काय खाल्लं प्यायलं तेही आठवत नाही. मग थोडी भानावर आले आणि पहिली गोष्ट केली ती म्हणजे त्याच्या चुलत भावंडांना कळवलं की तो भारतात गेला. माझी आणि त्यांची विशेष ओळख अजून झाली नव्हती, तरी कळवणं महत्त्वाचं होतं. लगेच त्याच्या काकू म्हणजे नात्यानं चुलत सासूबाई ताई मला भेटायला आल्या. त्यांनाही धक्का बसला होता. पण या अवघड काळात त्यांच्यामुळे आईबाबांची कमी जाणवली नाही. त्यांनी सहजपणे ती जागा घेतली, माझ्या मनाला सांभाळलं. त्यांची मुलगी लीलावती माझ्या मोठ्या बहिणीसारखी झाली. मग घरमालकाला भेटून समजावून सांगितलं, मला सप्टेंबरपासून असिस्टंटशिप मिळेल तेव्हा घरभाडं देईन, आत्ता देऊ शकत नाही. माझं इंग्रजी व्याकरणदृष्ट्या चांगलं असलं तरी अमेरिकन उच्चारात बोललेलं मला तेवढं कळायचं नाही. इंग्रजी बोलायचं दडपण यायचं. तरी माझ्या जमेल त्या भाषेत मी घरमालकाला पटवून देण्यात यशस्वी झाले. तो पेशानं डेंटिस्ट होता. युनिव्हर्सिटीत शिकताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ग कसे असतात, परीक्षा कधी देता येतात, कॅम्पसवरच्या नोकऱ्या साधारण कुठल्या महिन्यात मिळू शकतात, विद्यार्थ्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणींची त्याला कल्पना असल्यानं त्यानं माझ्यावर विश्वास ठेवला. आमचं घर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये होतं. तो परत गेल्यावरचे पहिले 5-6 दिवस मी सतत खिडकीत बसून राहायचे. नजरेसमोर युनिव्हर्सिटीत शिकणारी मुलं, मोठी पसरलेली हिरवीगार हिरवळ दिसायची, पण लक्ष त्याकडे नसायचं. भकास डोळे सताळ उघडे ठेवून मी निरुद्देशपणे बसलेली असायचे. काही मुलं तिथल्या पळण्याच्या ट्रॅकवर पळत असायची, मी तेही बघायचे, पण कशातच अर्थ वाटत नव्हता. आपल्या भोवताली काय चाललंय कशाचाच अर्थ लागत नव्हता. मी जणू कठपुतळी झाले होते. असं बघता बघता एक दिवस काय झालं काय माहीत, मी अचानक बूट घातले आणि खाली उतरून पळत सुटले. किती फेऱ्या झाल्या कोण जाणे, पण जाम दमले. एक पाऊलही पुढे टाकण्या इतकी शक्ती उरली नाही तेव्हा घरात परत आले. इतकी दमले होते की आडवी पडले आणि कित्येक काळाची झोप राहिली असावी तशी अनावर झोप लागली मला. पुढं कळलं की आमच्या युनिव्हर्सिटीचा तो 400 मीटरचा जॉगिंग ट्रॅक होता. मग हा रोजचा दिनक्रम होऊन बसला. मी पळायला सुरुवात केली. छान हिरवळ, स्वच्छ सूर्यप्रकाश, अवतीभोवती रंगीबेरंगी फुलं फुललेली आणि पळण्याचा सराव करणारी भरपूर मुलं. मी त्यातलाच भाग झाले. रोज काही मैल पळायला लागले. सगळं वैफल्य, राग, धुम्मस घामावाटे निघून जात होती. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी एका दमडीचाही खर्च होत नव्हता. हळूहळू तिथल्या मुलांचे चेहरे माहितीचे होत गेले. एकदा एका मुलानं विचारलंही, किती दिवस तू तयारी करते आहेस? म्हणजे बहुधा त्याला वाटलं असावं की मी मॅरेथॉनसारखी कशाची तरी तयारी करते की काय. या पळण्यामुळे मला झोप चांगली यायला लागली. मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशात पळताना मनात निरनिराळे विचार यायला लागले. अनोळखी मुलांमध्ये वावरताना मला वाटू लागलं की मी कुणी वेगळीच आहे, माझी पण एक ओळख आहे. हा एक सकारात्मक बदल होत होता. त्या पळण्यातून एक ऊर्जा मिळत होती. त्यानं मला अपेक्षाभंगाचं दुःख दिलंय, पण तरी मला पुढे जायला हवं. इथे जगण्यासाठी आपापले हातपाय हलवायला हवेत. त्यासाठी काय बरं करावं? समर जॉब्स? येस. लायब्ररीत, पुस्तकांच्या दुकानात, कॅफेटेरियात. पैसे कमावण्यासाठी मुलं या नोकऱ्या करतात. मलाही त्या शोधायला हव्यात. पहिली मनाची तयारी झाली की मी आता इथेच राहणार आणि MS करणार. शिक्षण संपलं की काय करायचं ते पुढं पाहू. आता शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं. आणि इथं जगायचं असेल तर इथली मुलं हर तऱ्हेचे जॉब्स करतात ते करायला मागे पुढे बघायचं नाही.
ठीक आहे, पहिला टप्पा समर जॉब शोधायचा. हे ठरलं आणि मनाची अस्वस्थता पुष्कळशी कमी झाली. BE पूर्ण झालेलं, मुंबईतला नोकरीचा अनुभव घेऊन सुखी संसाराची स्वप्न उराशी घेऊन अमेरिकेत आलेली मी. आणि ते सुखानं नांदू लागले. असा या कहाणीचा शेवट असायला हवा होता. त्याऐवजी अपेक्षाभंगाच्या अनपेक्षित दुःखानं कोलमडून पडण्याच्या अवस्थेत असलेली मी अचानक सावरून इथे पाय रोवून उभं राहण्याच्या तयारीनं सज्ज झाले होते. हार मानून माहेरी परत जायचं हा त्यातल्या त्या सोपा पर्याय न निवडता मी नव्या जिद्दीनं फिनिक्स पक्षासारखी येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यायला सिद्ध झाले. मी ज्याचा विचारही कधी केला नव्हता ते MS शिक्षण घेण्यासाठी मी मागं एकटी थांबली आहे हे कळल्यावरच आईबाबांना भयंकर आश्चर्य वाटलं होतं. कारण मी काही माझ्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले नव्हते, तर केवळ तो तिकडे होता म्हणून मी गेले होते. आमचा हा निर्णय त्यांना पटला नव्हता. मी कशीबशी त्यांची समजूत घातली की ही शिक्षण पूर्ण करण्याची सुवर्णसंधी होती म्हणून आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला. त्यांच्याशी खोटं बोलताना मला अस्वस्थ वाटत होतं. पण नाही, आता माझा निर्णय झाला होता. मी एक नवीन आव्हान स्वीकारलं होतं. त्यांचं समाधान झालं की नाही माहीत नाही, पण काही दिवसानंतर त्यांनी तो विषय परत काढला नाही. त्या काळात फारशा भारतीय मुली स्वतंत्रपणे शिकायला परदेशात यायच्या नाहीत. यायच्या त्या लग्न करून पतीच्या आधारानं. मीही तशी आले असले तरी आता शिक्षणासाठी इथे राहणारी मी एकटी भारतीय मुलगी होते. उन्हाळ्यात युनिव्हर्सिटीत एरवीसारखी गजबज नसते. नेमके तेच दिवस होते हे. भयानक शांततेत एकटेपणा अजूनच जाणवायचा. पत्नी म्हणून मी कुठे कमी पडले का हा विचार मनातून जाता जायचा नाही. तरीही मी मनाला सतत उभारी द्यायचे की नाही, यातूनच मला पुढे चालत राहायचं आहे. ॲक्रन युनिव्हर्सिटीत काही भारतीय मुलं शिकत होती. पण आज सांगायला खेद वाटतो की मला त्यांचा चांगला अनुभव अजिबात आला नाही. कुणी मदत हवी का विचारलं नाही. कुणी मला तू सगळं एकटी कसं काय मॅनेज करतेस अशी साधी चौकशीही केली नाही. कुणी आधाराचा हात पुढे केला नाही. अनुभव आले ते विपरीतच. कुणाचं ऐकायला नको म्हणून एकटी राहते. मनासारखं वागायला हवं ना म्हणून एकटी राहते ती. मज्जा करायची असेल एकटीनं. स्वतःला काय समजते. अशा प्रकारची कुजबूज माझ्या मागे व्हायची. कुणाला वाटायचं की मी सहज साध्य असेल म्हणून मग डेटवर येतेस का असं विचारायचे. अगदी उणीदुणी काढायला ही माणसं पुढे. चांगले मित्रमैत्रिणी जरूर भेटले. माणसांवरचा विश्वास टिकून राहिला. पण ते सगळे होते अमेरिकन. त्यापैकी काहींनी त्या अवघड दिवसात सोबत केली. पुढे त्यांचे आणि माझे मार्ग वेगळे झाले. ते त्यांच्या वाटेने गेले, मी माझा रस्ता निवडला. टीम आणि डेबीची तेव्हा झालेली ओळख आजपर्यंत मित्रत्वाच्या नात्यानं बांधलेली आहे. या मित्रमंडळींमुळे माझी अमेरिकन भाषेशी, संस्कृतीशी, साहित्याशी, इथल्या संगीताशी गट्टी जमली. बहुतेक भारतीय आजही आपल्या भारतीय समूहाचा, शक्य असल्यास आपल्या प्रांताच्या समूहाचा गट करून राहणं पसंत करतात. मला अमेरिकेत काही कोणी हळदी कुंकू लावून आमंत्रण दिलं नव्हतं. मी माझ्या मर्जीनं या देशात आले होते. इथं राहायचं तर माझी इथल्या संस्कृतीची नाळ जुळायला हवी असं माझं मत. शिवाय भारतीय मुलांचा मला बिलकुलच चांगला अनुभव आला नव्हता. त्यापेक्षा मला अमेरिकन मुलांनीच एक माणूस म्हणून बघितलं होतं. टीम हा माझा मिनी कम्प्युटर कोर्स करतानाचा लॅब पार्टनर. त्याच्याशी घरगुती संबंध जुळले. त्याचे आई वडील, भाऊ सगळ्यांशी छान ओळख झाली. त्याची आई मूळची ब्रिटिश आणि अनेक वर्षे अमेरिकेत राहून संसार करूनसुद्धा ब्रिटिश स्वभावाची. टीमचे वडील डेल अमेरिकन आर्मीतर्फे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस इंग्लंडला गेले असताना
त्या दोघांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केलं. पॅम तिचं नाव. ती नेहमी म्हणायची, तुझ्या आईवडिलांपासून दूर देशाबाहेर राहताना तुझ्या मनाची काय खळबळ होत असेल ते समजतंय मला. तिच्याही हृदयात ब्रिटनबद्दल कायम एक हळवा कोपरा असायचा. तिला भेटून आलं की ही अगदी सांगलीच्या आमच्या इराणी मम्मीसारखी साधी, अत्यंत पापभिरू आणि आईची माया देणारी वाटायची. डेबी मला गणिताच्या वर्गात भेटली. तिचे आई वडील, त्यांची राहणी, विचारसरणी टिपिकल अमेरिकन. त्यांचं घर मोठ्या शेतात होतं. त्यांच्या घरीही मी वरचेवर जायचे. पण जवळीक जुळली ती टीमच्या आईवडिलांशी. डेबी आणि मी खूप जवळच्या मैत्रिणी झालो. तिनं भाड्यानं 2 बेडरूमचं नवं घर घेतलं तेव्हा फर्निचर, घर सजावटीच्या वस्तू विकत घ्यायला मी तिच्याबरोबर जायचे. जर्मनीत असो वा इथे, अजूनपर्यंत माझं घर नव्हतं. जर्मनीतलं घर सुबक असलं तरी ते सजवायला आमच्याकडे पैसे नव्हते. आणि इथं घर घ्यायचं तर तो सोबतही नाही आणि पैसे पण नाहीत. तिची खरेदी बघून मीही आमच्या घराची स्वप्न बघायची. मी समर जॉब शोधू लागले. लगेचच मला माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कस लागणारा जॉब मिळाला. मशीन शॉपमध्ये काम आहे असं कळल्याबरोबर मी तिथे गेले. ते जरा कष्टाचं काम असल्यानं फारशी मुलं ते काम करायला उत्सुक नव्हती. साहजिकच मला बिलकुल स्पर्धा नव्हती. आमच्या कॅम्पसवरच्या एका प्राध्यापकांना त्यांचं प्रोजेक्ट लवकर पूर्ण करायचं होतं. लेथ आणि मिलिंग मशीनवर काम करावं लागणार होतं ते. मी जाऊन भेटले आणि सांगितलं की मला येतं लेथवरचं काम करायला. आधी त्या कोणाला खरंच वाटलं नाही. खरं तर BE झाल्यावर गेल्या 2-2.5 वर्षात माझीही सवय सुटली होती. पण म्हटलं जरा अर्धा पाऊण तास सराव केला की जमेल. त्यांनी मला एक प्रात्यक्षिक करायला लावलं. नोकरी मिळाली याचाच अर्थ मला ते जमलं होतं. क्रमशः अभिवाचन निलिमा नातू.